नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज बनवणार आहे आळूची वडी। आळूची वडी बनवण्यासाठी मी इथे चणा डाळीचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाच्या पिठाने छान अशी आळू वडी येते। त्यामुळे इथे 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये चिंच आणि गुळाची चटणी बनवून ठेवली आहे, ती टाकून घ्यायची आहे। 2 चम्मच मी ती टाकली आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पण टाकली आहे आणि लाल तिखटही टाकलं आहे, जेणेकरून आळू वडी मस्त अशी आंबट गोड आणि तिखट चवीची होईल। थोडासा ओवा आणि तीळ टाकून घ्यायची आहे। सगळ्या वस्तू टाकून झाल्यानंतर पाणी टाकून छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवताना जास्त घट्ट किंवा जास्त सैलही नाही करायचं आहे। मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे आणि पाण्याने भिजवल्यानंतर 5 मिनिटं तसंच ठेवायचं आहे। पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर आता इथे मी आळूची पानं धुवून घेतली आहे। धुतलेल्या आळूच्या पानांमधनं जे सगळ्यात मोठ्या साईजचं पान असेल ते पहिले टाकायचं आहे। त्यानंतर त्याला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे। पीठ लावल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे छोट्या साईजचे पानं ठेवायचे, जेणेकरून ते वडीमध्ये व्यवस्थित बसेल। असं मी 4-4 याच्या वड्या बनवून घेतल्या आहेत, 4-4 पानं ठेवून। सगळ्या पानांना पीठ लावून आणि व्यवस्थित एकावर एक ठेवून मस्त अशी वडी बनवून घ्यायची आहे। 4-4 पानांची एक वडी अशा मी बनवल्या आहे। जास्त पानं टाकले तर त्याला शिजायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे 4-4 पानं ठेवून मी मस्त अशा सगळ्या पानांच्या वड्या बनवून घेतल्या। त्यानंतर इडलीच्या भांड्यामध्ये असे जे प्लेटसारखे भांडे आहेत माझ्याकडे, त्यावरती ठेवून मी सगळ्या वड्या वाफवून घेणार आहेत। इडलीच्या भांड्यामध्ये खाली पाणी टाकलं आहे, त्यामध्ये आळूच्या वड्या ठेवून 15 ते 20 मिनटं स्लो फ्लेमवरती ठेवायचं आहे वाफवण्यासाठी। 15-20 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून बघायचं आहे। मी ते चाकू लावून बघते, चाकू क्लीन आला म्हणजे आळूची वडी शिजलेली आहे। गॅस बंद करून आळूच्या वड्या मस्त थंड होऊन द्यायच्या आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण कट करून घेऊ शकतो। जास्त जाडही नाही करायचं आहे, नाहीतर त्या फ्राय व्यवस्थित होणार नाही। नंतर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे। तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर सगळ्या वड्या टाकून मस्त अशा शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय तुम्ही करू शकता। डीप फ्राय केलं तर जास्त छान लागतं आणि मस्त अशा कुरकुरीत आपली आळू वडी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मस्त अशी आपली कुरकुरीत आळू वडी तयार झालेली आहे। त्यानंतर गोकुळाष्टमीच्याबद्दल कार्यक्रम असल्यामुळे आम्ही गेलो होतो मैत्रिणीच्या घरी। मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं तिने। तिच्याकडे दरवर्षी गोकुळाष्टमीला कार्यक्रम असतो। आदल्या दिवशी कृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमीच्या दिवशी ती सगळ्यांना जेवायला बोलवते आणि मस्त असं सगळं पायऱ्यांवरती डेकोरेशन करून ठेवलेलं होतं आणि खूप छान असं कृष्णाची रांगोळी तिने काढली होती आणि घरामध्ये पण खूप छान अशी पूजाही मांडली होती, तुम्ही बघू शकता। मस्त असं भजनही चालू होतं आणि राधाकृष्ण तर बघा किती छान दिसत आहे। कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं राधाकृष्णाचा हा लूक। मस्त असं दर्शन घेऊन आम्ही एक ग्रुप फोटो काढला आणि त्यानंतर मस्त असं जेवणाचा आस्वाद घेतला। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।